हायड्रोपोनिक चारा, आधुनिक शेतीतील नवकल्पना। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजच्या शेती तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढत आहे आणि हायड्रोपोनिक चारा ही त्यातील एक अत्याधुनिक पद्धत आहे। कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी वेळात चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स हे अत्यंत उपयुक्त आहे। या पद्धतीने उत्पादित चारा पोषक, ताजे आणि प्रथिनेयुक्त असतो, ज्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनातही वाढ होते। हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय? हायड्रोपोनिक चारा म्हणजे पाण्यात उगवलेले धान्य किंवा चारा। यात मातीची गरज नसते आणि वनस्पतींना आवश्यक असणारे सर्व पोषक घटक पाण्याद्वारे पुरवले जातात। हा चारा सामान्यतः ज्वारी, मका, गहू, बार्ली यासारख्या धान्यांपासून तयार केला जातो। फायदे: कमी जागेची गरज, मातीशिवाय पिकवला जाणारा हा चारा कमी जागेत आणि उंचावर ताट उगवला जातो, ज्यामुळे कमी जागेत अधिक उत्पादन घेता येते। कमी पाणी वापर: पारंपरिक पद्धतीमध्ये चारा उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत हायड्रोपोनिक पद्धतीत खूपच कमी पाणी लागते। जलद वाढ: पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत चारा जलद तयार होतो, साधारणतः 7 ते 10 दिवसात चारा तयार होतो। पोषक तत्वांचे संरक्षण: हायड्रोपोनिक पद्धतीत उत्पादित चारा अत्यंत पोषक असतो, ज्यामुळे पशुधन आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनही नक्कीच वाढते। हायड्रोपोनिक चारा कसा तयार करावा? धान्यांची निवड: हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी ज्वारी, मका, गहू, बार्ली इत्यादी धान्यांची निवड केली जाते। या धान्यांना पाण्यात भिजवून ठेवावे। बियाण्यांची तयारी: बियाण्यांना 24 तास पाण्यात भिजवावे आणि नंतर ओलसर ठिकाणी ठेवावे। या प्रक्रियेमुळे बियाण्यांची अंकुरण प्रक्रिया सुरू होते। बियाण्यांचे रोपण: हायड्रोपोनिक ट्रे किंवा यंत्रणेमध्ये या अंकुरलेली बियाणे रोपण करावीत। हायड्रोपोनिक ट्रे मध्ये पाणी फिरवण्यासाठी पंप आणि पाईपची व्यवस्था केली जाते। पोषक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन: पाण्यात पोषक द्रावण मिसळून ते नियमितपणे वनस्पतींना पुरवावे। यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अन्य सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असतो। वाढीचे निरीक्षण: चारा वाढताना त्याची नियमितपणे तपासणी करावी। साधारण 7 ते 10 दिवसांमध्ये चारा पूर्ण वाढतो। चाऱ्याची कापणी: चारा तयार झाल्यावर त्याची कापणी करावी। हा ताजा चारा थेट पशुधनाला खाऊ घालता येतो। हायड्रोपोनिक चाऱ्यांच्या वापराचे फायदे: पाणी बचत: पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनिक पद्धतीत 90% पाणी बचत होते, जे सध्याच्या जलसंकटाच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे। पोषण मूल्य: हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये पोषक घटकांची भरपूर मात्रा असते, ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते
आणि जनावरांचे आरोग्यही सुधारते. कमी वेळेत उत्पादन. 7 ते 10 दिवसाच्या तयार होणारा हा चारा वेळेची बचत करतो आणि पशुपालकांना दररोज ताज्या चाराची उपलब्धता मिळते. साधेपणा आणि सोय. हायड्रोपोनिक पद्धतीत कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर नाही, ज्यामुळे हा चारा नैसर्गिक आणि सुरक्षित असतो. हायड्रोपोनिक चाऱ्याचे आर्थिक लाभ. उत्पादन खर्चात घट. कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी काळात चारा उत्पादन केल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी घट होते. जास्त उत्पन्न. चाऱ्याच्या अधिक पोषक तत्वांमुळे पशुधनाचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे दूध उत्पादन आणि मांस उत्पादनात वाढ होते आणि त्यामुळे पशुपालकांना जास्त नफाही मिळतो. जलद परतावा. हायड्रोपोनिक चारा उत्पादनाच्या अवस्थेमध्ये केलेली गुंतवणूक लवकरच परत मिळते, कारण यातून जलद उत्पादन आणि विक्री होते. हायड्रोपोनिक चारा ही आधुनिक पद्धतीतील किंवा शेतीतील एक क्रांतिकारक पद्धत आहे, ज्यामुळे पशुपालकांना उच्च दर्जाचे पोषण आणि ताजा चारा कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी वेळेत मिळतो. या पद्धतीचा वापर करून पशुधनाचे आरोग्य आणि दूध उत्पादन दोन्हीही वाढवता येते, ज्यामुळे शेतीतील एकूण नफा वाढतो. आशा आहे की हायड्रोपोनिक चारा उत्पादनाच्या या पद्धतीबद्दल दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या शेतीत आणि पशुपालनात नवीन यश मिळवू शकता. हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची तंत्रज्ञानाची ओळख करून भविष्याच्या शेतीला एक नवीन दिशा नक्की द्या.